बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह के नाम से जो बड़ा दयालु और कृपाशील है, जो हमारा आपका इस पूरे संसार का बनाने वाला मालिक है। मेरे भाइयों, आज का ये प्रोग्राम जिसके दो टॉपिक हैं। पहला टॉपिक है ईद मिलादुन नबी, यानी हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आज के दिन पैदा हुए थे, उनकी याद में हम ये प्रोग्राम कर रहे हैं। और दूसरा अहम टॉपिक ये है कि मस्जिद परिचय, कि हमारे गांव में, हमारे समाज में हमारे बहुत से हिंदू भाई, सिख भाई, ईसाई भाई और बहुत से लोग जो हमारे खूनी रिश्ते के भाई हैं, वो यहाँ रहते हैं, हमारे साथ बसते हैं। पूरी उम्र गुजर जाती है, 40 साल 50 साल, लेकिन कभी हमें ये तौफीक नहीं हुई कि हम अपने उन भाइयों को मस्जिद में बुलाएं और बताएं कि ये मस्जिद क्या है, मस्जिद में क्या होता है। हम लोग नमाज पढ़ते हैं तो नमाज क्या है, अजान क्या है। तो इस वजह से आज हम लोगों ने ये कार्यक्रम रखा है कि यहाँ मस्जिद का परिचय, अजान का परिचय, नमाज का परिचय और आगे बढ़कर के इस्लाम है क्या, इस्लाम के बारे में, मस्जिद के बारे में बहुत सी अलग अलग बातें लोग फैलाते हैं, बड़ी गलतफहमियां होती हैं, मिसकंसेप्शन होते हैं। तो उसको हम जब एक साथ बैठेंगे, एक दूसरे को जानेंगे, समझेंगे, एक दूसरे के विचारों को सुनेंगे, तो फिर हमारे दरमियान से नफरत खत्म, मोहब्बत बढ़ेगी, हम एक दूसरे के करीब आएंगे और हमारा समाज एक अच्छा समाज बन सकेगा और हमारे समाज से हर तरह की नफरत को मिटाया जा सकेगा। मैं दोनों टॉपिक पर थोड़ी थोड़ी बात आपके सामने रखूंगा। सबसे पहले तो आप सब मस्जिद में आए हैं, आप सबका बहुत बहुत स्वागत है। ये मस्जिद हमारा घर नहीं है, न ही मुसलमानों का घर है, ये मालिक का घर है, ये ईश्वर का घर है, अल्लाह का घर है। तो हम भी अगर यहाँ आए हैं तो हम भी ईश्वर के मेहमान हैं, और आप भी अगर यहाँ उपस्थित हुए हैं तो आप भी किसके मेहमान हैं? ईश्वर के मेहमान। तो ये हमारा सौभाग्य है कि हम सब अपने मालिक और अपने ईश्वर के मेहमान बन जाएं, उसके अतिथि बन जाएं, उसके गेस्ट बन जाएं। ये बड़े सौभाग्य की बात है। तो इस पर हमें मालिक की खूब शुक्र अदा करना चाहिए। मेरे भाइयों, ये मस्जिद का जो अर्थ होता है, माथा टेको, आप बिल्कुल साष्टांग कर लेते हैं, यानी बिल्कुल शाश्वत हो जाते हैं किसके सामने? अपने ईश्वर, अपने मालिक के सामने झुक जाते हैं। अभी मैं समीर भाई को कहूंगा कि नमाज आपको प्रैक्टिकल दिखाएं। मैं इतना सिर्फ बताऊं तो जहां नमाज पढ़ी जाती है, जहां मालिक के सामने माथा टेका जाता है, उस जगह को, उस स्थान को क्या कहते हैं? मस्जिद। अब इस मस्जिद में होता क्या है आप समझिए। आप हजरात, मस्जिद तो पूरे देश में आप देखते हैं होती। सबसे पहले हम और आप मस्जिद में दाखिल होते हैं तो हमें हुक्म है कि अपने दाया पैर आगे बढ़ाएं और अंदर दाखिल हो, प्रवेश लें। प्रवेश होते ही हम एक प्रार्थना करते हैं मालिक से, क्या? अल्लाहुम्मा फ़्तह ली अबवाब रहमतिक, ऐ मेरे मालिक, मेरे पालनहार, मेरे पैदा करने वाले, मेरे लिए अपनी रहमत और अपनी दया के द्वार खोल दे। मैं तेरी शरण में आ रहा हूं तो तू मुझे अपनी शरण में ले ले। इस प्रार्थना के साथ हम मालिक की शरण में आते हैं, उसके दौर में आते हैं, उसके घर के मेहमान बनते हैं। और फिर मेरे भाइयों, हम सब अच्छी तरह जानते हैं कि हमारा मालिक बड़ा पवित्र है, बहुत पवित्र है, उससे ज्यादा पवित्र कोई नहीं। तो वो पवित्र लोगों को, पवित्रता को ही पसंद करता है। तो हमें ये आदेश है कि तुम पवित्र होकर मालिक के घर में आना, गंदे होकर मत आना, पवित्र होकर आना। अब पवित्र होने के लिए क्या करते हैं? पहले तो घर से नहा धो के आते हैं, पवित्र होते हैं। फिर यहाँ आने के बाद आपने नीचे देखा होगा कि वो बाकायदा बैठने का इंतजाम है, वहां हम वजू करते हैं। यानी हमारे जिस्म के जो अंग हमारे जिस्म से खुले रहते हैं कपड़ों से, जैसे हमारा हाथ ये खुला रहता है, ये मुंह खुला रहता है, पैर खुला रहता है, सर खुला रहता है, तो हम इतना धोते हैं, पहले धोते हैं, अपने आप को स्वच्छ करते हैं, पवित्र करते हैं, फिर मालिक के दौर में आते हैं। और आने के बाद आप देख रहे हैं, जैसे आप बैठे हैं, अभी हम आपको नीचे का भी पोर्शन दिखाएंगे। एक जगह होती है, ये जो जगह है नीचे, यहाँ हमारे इमाम साहब, जो हमारे लीडर हैं, जो हमें नमाज पढ़ाते हैं, वो खड़े होते हैं। वो नमाज में सारे लोगों को लीड करते हैं। वो इमाम कौन बनेंगे, वो ऐसा नहीं निर्धारित है कि ये ऊंची जात का होगा तो वो बनेगा, नीची जात का होगा तो नहीं बनेगा, ये मालदार होगा तो बनेगा, गरीब होगा तो नहीं बनेगा, ऐसा कोई नियम नहीं। क्या नियम है? जो सबसे ज्यादा पढ़ा लिखा होगा, पवित्र कुरान को सबसे ज्यादा जानने वाला होगा, मालिक की सबसे ज्यादा पूजा और उपासना करने वाला होगा, उससे सबसे ज्यादा डरने वाला होगा, उसको हम अपना लीडर बनाते हैं, उसको आगे। फिर उसके बाद अब जो जैसे आता है, जो पहले आएगा वो पहली लाइन में खड़ा होगा। ऐसा नहीं है कि अगर हमारे प्रधानमंत्री जी आ गए तो उनकी जगह ये निर्धारित की जाएगी और बेचारा एक मोची जो जूते सीता है वो आया तो उसको वहां बिठाया जाएगा, ऐसा नहीं। बल्कि कहा यह गया है कि जो पहले आएगा उसको ये जगह मिलेगी, फिर ऐसी जगह मिलती जाएगी। अब अगर बादशाह वक्त, जो बादशाह है वक्त का, वो अगर लेट आया, वहां जगह मिली तो वहीं उसको खड़ा होना होगा, उसके लिए जगह खाली नहीं की जाएगी। इसकी एक उदाहरण देता हूं मैं। हम सब जो है एपीजे अब्दुल कलाम को जानते हैं, हमारे देश के राष्ट्रपति रह चुके हैं, कितना बड़ा नाम है उनका।
जब वो राष्ट्रपति थे तो दिल्ली की जो जामा मस्जिद है वहां वो जुमा पढ़ने जाते थे। अब आप जानते हैं दिल्ली की जामा मस्जिद, वहां तो हजारों लोग नमाज पढ़ते हैं, सीढ़ियों तक के लोग नमाज पढ़ते हैं, इतनी भीड़ होती है। अब वो एक मरतबा गए और लेट पहुंचे, बिल्कुल सीढ़ियों के पास जहां चप्पल उतारे जाते हैं वहां जगह खाली थी और नमाज शुरू होने वाली थी। तो उन्होंने फौरन अपनी गाड़ी से मुसल्ला, वो जो चादर मुसल्ला जिसमें नमाज पढ़ते हैं वो उठाया और बिछा दिया उन्होंने बैठ अपना और पढ़ने लगे। तो उनके जो साथ में थे, अरे सर आप यहाँ पढ़ेंगे, यहाँ तो चप्पल रख के जाते हैं, यहाँ कैसे पढ़ेंगे? नहीं आपके लिए आगे जाके। और बहुत से मुसलमान जो उनको पहचानते थे वो भी पीछे हटने लगे, सर आप यहाँ पर पढ़कर नहीं, मैं अगर इस टाइम आया हूँ, यहाँ जगह खाली है तो मेरी जगह आज यही है। मैं यहाँ राष्ट्रपति नहीं हूँ, मैं तो मालिक का दास हूँ। जैसे तुम मालिक के सामने झुकने आए हो, मैं भी मालिक के सामने झुकने आया हूँ। उसके दरबार में न कोई छोटा है, न कोई बड़ा, न कोई राष्ट्रपति है, न कोई गरीब, सब बराबर है। इसलिए वहीं खड़े हुए और वहीं नमाज पढ़ी हुई। और ये आप किसी भी वक्त आ जाए, किसी भी नमाज में यहाँ उपस्थित हो जाए, आप देखेंगे यही नियम लागू। एक बात तो ये कि आप यहाँ न कोई छोटा न कोई बड़ा। उसके बाद क्या होता है? अजान होती है। अभी समीर भाई ने आपके सामने आपकी लैंग्वेज में, आपकी भाषा में बहुत अच्छी तरह उसका विस्तार से आपके सामने सारी चीजें बयान की कि अजान क्या होता है। उसके बाद नमाज पढ़ी जाती है। नमाज कैसे पढ़ी जाती है वो भी मैं समीर भाई से कहूंगा, 5 मिनट में आपको बता देंगे बाद में। नमाज में हम सब यूं हाथ बांध के मालिक के सामने खड़े होते हैं, मालिक की पूजा और उसकी उपासना करते हैं। आप देखें पूरी मस्जिद में न कोई तस्वीर है, न कोई प्रतिमा है, कुछ भी नहीं है। इसकी पूजा करते हैं वो मालिक जो निराकार है, वो मालिक जो सबका पालनहार है, वो मालिक जो जिसको हमने कभी देखा ही नहीं है तो उसकी मूर्ति या उसकी तस्वीर क्या बनाएंगे, है ना? तो उसकी पूजा होती है, उसके लिए नमाज पढ़ते हैं और नमाज में फिर वो सारी चीजें होती हैं, तफसील से बात आपके सामने आए। नमाज हो जाने के बाद हम सब प्रार्थना करते हैं मालिक से, अपने लिए, पूरे देश के लिए, पूरे देशवासियों के लिए। ये तो 5 टाइम पढ़ते हैं। फिर उसके बाद वीकली एक जुमा होता है, यानी हफ्ते में एक दिन पूरे सारे बरस के लोग आते हैं। फिर साल में 2 मरतबा ईद की नमाज होती है जो और दूर दराज के लोग आते हैं। ये यहाँ जमा करने का जहाँ एक उद्देश्य ये है कि हम सब मालिक को याद करें, मालिक की उपासना करें, मालिक से प्रार्थना करें, मालिक से दुआ करें। वहीं ये भी है कि समाज के सभी लोग, चाहे बड़े हो चाहे छोटे हो, सब आए यहाँ खड़े हो और ये प्रैक्टिकली दिखाएं कि हम सब एक समान हैं। नंबर 1। नंबर 2, एक साथ बैठे, एक दूसरे को जाने पहचाने, एक दूसरे से परिचय करें और एक दूसरे के दुख सुख में शरीक हो, एक दूसरे की मदद करें, एक दूसरे के काम आए। इसलिए यहाँ रोजाना 5 बजे 5 मरतबा यहाँ जमा किया जाता है, फिर वीकली जमा किया जाता है, फिर साल में 2 मरतबा पूरे दोस्त को, पूरे क्षेत्र को लाकर के यहाँ जमा किया जाता है। ये है मस्जिद और ये है नमाज और नमाज का सिस्टम। नमाज में पढ़ा क्या जाता है? पवित्र कुरान पढ़ा जाता है। मैं भी बताऊंगा कि पवित्र कुरान क्या है। मेरे भाइयों, ये तो मस्जिद हो गई। आपने इस्लाम का नाम सुना है। इस्लाम धर्म, आमतौर पे लोग ये समझते हैं कि मुसलमानों का एक सेपरेट धर्म है, यही लोग इसको फॉलो करेंगे, यही इनका है। मैं इस्लाम का अर्थ बताता हूँ, आप उस अर्थ से मुझे बताइएगा क्या ये सिर्फ मुसलमानों के लिए है? इस्लाम अरबी का शब्द है और उसका अर्थ 2 अर्थ होते हैं उसके। नंबर 1, अपने आप को मालिक के सुपुर्द कर देना, आत्मसमर्पण कर देना, अपने आप को मालिक के समर्पित कर देना। इंग्लिश में कहते हैं उसको सरेंडर, अपने आप को सरेंडर कर देना। तो मुस्लिम कौन है? जो मालिक को मान ले, ईश्वर को मान ले और ईश्वर के चरणों में या ईश्वर के सामने अपने आप को समर्पित कर दे। तो वो कौन है? मुस्लिम। तो क्या ये सिर्फ मुसलमान करता है या मुसलमानों के लिए करना जरूरी है? या मालिक ने जिसको भी पैदा किया है उसका भी यही कर्तव्य है कि अपने मालिक को माने और मालिक के सामने अपने आप को समर्पित कर दे। इसका दूसरा अर्थ होता है कि मालिक के सामने, इसका दूसरा अर्थ ये होता है कि वो पीसफुल रहे, शांति वाला रहे। इसका डिक्शनरी में आप देखेंगे इस्लाम के माने, सिल्क के माने होते हैं पीसफुल रहना, शांति वाला होना, शांति के, अमन के। तो मुस्लिम वो है जो अपने समाज में शांति पूर्वक हो, पीसफुल हो, मुस्लिम, और अपने मालिक को मानकर उसके सामने अपने आप को समर्पित करना। ये तो एक बात हो गई इस्लाम के बारे में। अब इस्लाम आमतौर पर यह समझा जाता है कि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इस्लाम के फाउंडर है, इस्लाम के स्थापक है। ये बिल्कुल गलत बात है। अभी किसी छोटे बच्चे से भी आप पूछोगे और कि भी हजरत मोहम्मद साहब ये इस्लाम के फर्स्ट मैसेंजर थे, पहले पैगंबर थे, पहले संदेशता थे या अंतिम संदेशता थे, लास्ट मैसेंजर थे, तो बच्चा भी बोलेगा कि वो लास्ट मैसेंजर थे, अंतिम संदेशता थे। तो इससे क्या पता चला? इससे बहुत पता चला कि इस्लाम पहले से है। ईश्वर हम सब का मालिक है, तो वो अलग अलग धर्म हम सबको बना के नहीं देता है, बल्कि वो हमारे लिए एक वो रास्ता चुनता है जो उसे पसंद है और उसी के प्रचार के लिए वो अपने जितने भी संदेशता है, पैगंबर है, मैसेंजर्स है, प्रॉफिट्स है, इस धरती पर भेजता है। इसके अंतिम संदेशता हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अब हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर थोड़ी सी बात आपके सामने करना चाहता हूँ। अभी जैसा कि हमारे भाई साहब ने बहुत स्पष्ट रूप से आपके सामने ये बात रखी कि हजरत मोहम्मद साहब ये सिर्फ मुसलमानों के संदेशता, मुसलमानों के पैगंबर नहीं है। पवित्र कुरान में ईश्वर ने, पवित्र कुरान क्या है? पवित्र कुरान
ये ईश्वरीय ग्रंथ है, ईश्वाणी है, ये खुदा का कलाम है, ये वर्ड्स ऑफ गॉड है, ये मोहम्मद साहब का कलाम। एक शब्द भी हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का उसमें नहीं, एक शब्द भी नहीं है, एक शब्द भी, पूरा कलाम तो छोड़िए, एक शब्द भी उसमें मोहम्मद साहब का नहीं है। हजरत मोहम्मद साहब के पास अल्लाह ताला ईश्वर जो है अपने दूत के जरिए से, जिब्रील फरिश्ते के जरिए से थोड़ा थोड़ा ये कुरान हजरत मोहम्मद साहब पर उतारा, और एक दो दिन में नहीं, पूरे 23 वर्षों में 23 वर्ष लगे इसको थोड़ा थोड़ा उतरने में। ये 23 वर्ष क्यों लगे? कि हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मालिक ने ये कहा कि आप अंतिम संदेशता हैं, अब आपके बाद कोई संदेशता नहीं आएगा, आपको हम एक उत्तम आदर्श लोगों के लिए बनाना चाहते हैं, आपके लिए एक रोल मॉडल बनाना चाहते हैं। तो हम जैसे जैसे जितना जितना ये कुरान उतारेंगे, पहला काम आपका ये है कि आप खुद इस पर अमल करो, इस पर चलो, और चलने के बाद अपने पूरे समाज में इसको लागू करो। इस तरह 23 वर्षों में आप खुद इस पर अमल करते रहे, इस पर चलते रहे, और अपने पूरे समाज में इसको लागू करते रहे करते रहे करते रहे। जब 23 वर्ष हो गए, कुरान जहां एक तरफ कंप्लीट हुआ, तो कुरान शब्दों में कंप्लीट हुआ, तो दूसरी तरफ उसका प्रैक्टिकल और उसका जो रोल मॉडल था वो भी कंप्लीट हुआ। एक तरफ हम आज भाइयों, बहुत छोटी सी बात है लेकिन इसको समझने की है कि अगर हम और आप इस्लाम को जानना चाहते हैं, ईश्वर को जानना चाहते हैं, ईश्वरीय सत्य मार्ग को जानना चाहते हैं, तो दो चीजें हैं। एक ये है कि हम पवित्र कुरान पढ़ें, ये थियरी है, ये शब्दों में है। दूसरी तरफ हजरत मोहम्मद साहब का जो जीवन है, हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जो आचरण है, आपके जो अखलाक है, आपका जो जीवन है, आपकी जो करनी और कथनी है, उसको देखें और जिस तरह वो कुरान पर अमल करते रहे, चलते रहे, और पूरा रोल मॉडल हमारे सामने, एक पूरा गोया हमारे सामने एक पूरा जीवन लाके खड़ा कर दिया, प्रैक्टिकल जीवन, वो है हमारे लिए। एक तरफ थियरी भी है और एक तरफ प्रैक्टिकल भी है, दोनों को जानेंगे, समझेंगे, तब इस्लाम समझ में आता है। तो हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंतिम संदेशता है। खुद अल्लाह ताला ने ये बात इरशाद फरमाई, कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। ऐ मोहम्मद, आप ये ऐलान कर दीजिए लोगों में, ऐ समस्त इंसानों, मैं तुम सब की तरफ खुदा का संदेशता बनकर आया हूं, जमीआन, तुम सब की तरफ। कोई इसमें यानी किसी विशेष वर्ग या किसी विशेष जाति के लिए, किसी विशेष देश के लिए नहीं आया हूं, मैं पूरी दुनिया के लिए आया हूं, सारी मानव जाति के लिए आया। आपकी विशेषता यह है कि मालिक ने आपको सारे आलम के लिए, सारे जहानों के लिए, सारी सृष्टि के लिए रहमत बनाकर भेजा। वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन। ऐ नबी, हमने आपको सारी सृष्टि के लिए, पूरे ब्रह्मांड के लिए दया, करुणा, रहमत बनाकर भेजा। और फिर जब ईश्वर ने आपको इस रूप में इस धरती पर भेजा, आप पैदा हुए और आप 40 वर्ष के हुए, तो आपका कुरान अवतरित होना शुरू हुआ। तो फिर आपने न सिर्फ ये कि लोगों को अपने शब्दों से बताया कि सत्य क्या है और असत्य क्या है, बल्कि आपने उस पर चलकर बताया और एक पूरा रोल मॉडल कायम करके, पूरा एक समाज कायम करके बताया। मैं उसकी चंद मिसालें आपके सामने पेश करूंगा कि हमारे सबके प्यारे नबी हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कौन थे, उनका आचरण क्या था, आप उसको सुनिए, और उनका संदेश क्या था। आप अभी मक्का सुनते हैं, आप जहां काबा है, वो काला घर आपने तस्वीरों में देखा होगा, मक्का सऊदी अरब में है, वहां पैदा हुए और वहीं आपने धर्म का प्रचार शुरू किया। जब आपने धर्म का प्रचार शुरू किया तो वहां 13 साल रहे आप। 13 सालों में वहां के जो बड़े बड़े सरदार थे वो सब आपके दुश्मन हो गए, आप पर पत्थर मारा जाता। एक मर्तबा आप एक कबीले में दावत देने के लिए गए, वो मुसलमान सब जानते हैं, ताइफ उसको कहा जाता है, ताइफ। वहां आप धर्म के प्रचार के लिए गए और उन्हें कहा कि लोगों देखो, तुम्हारा ईश्वर, तुम्हारा खुदा एक है, उसी की पूजा करो, इसके अलावा किसी की पूजा मत करो, तुम्हें एक दिन मरना है और मरने के बाद अपने रब के पास जाना है, हिसाब किताब देना है। तो उन लोगों ने न सिर्फ ये कि आपकी इस दावत को, आपके इस प्रचार को स्वीकार नहीं किया, बल्कि बदमाश लड़कों को आपके पीछे लगा दिया और आपको पत्थरों से इतना मारा गया कि आपका पूरा जिस्म लहूलुहान हो गया, खूनम खून हो गए, आप बिल्कुल खूनम खून हो गए। प्रोफेसर अर्नोल्ड जो अलीगढ़ में प्रोफेसर थे, उन्होंने किताब लिखी है प्रीचिंग ऑफ इस्लाम। उन्होंने उसमें लिखा है कि आपके जूते खून से भर गए, आप बेहोश होकर एक जगह गिर पड़े, जो आपके साथी थे उन्होंने उठाया, आप पर पानी मारा, आपको ढांढस बताई। ऐसी हालत में अल्लाह ताला, अब चूंकि आप तो अल्लाह के ईश्वर के कांटेक्ट में थे, अल्लाह ताला ने एक दूत भेजा, एक फरिश्ता भेजा, उन्होंने आके जिब्रील, उन्होंने आके बताया कि देखो इन लोगों ने आपको सताया है, ये दो पहाड़ों के बीच में रहते हैं, अगर आप कहो तो इन दोनों पहाड़ों को आपस में हम मिला दें और ये यही चकनाचूर हो जाए, यही भस्म हो जाए। आपने क्या कहा होगा, गौर कीजिए। आपने फौरन हाथ उठाया, फौरन अल्लाह ईश्वर की तरफ प्रार्थना करना शुरू की, क्या है मालिक, इन लोगों को माफ कर दे, ये लोग जानते नहीं है, इन्हें आज भस्म मत कर, इन्हें आज हलाक मत कर, इन्हें खत्म मत कर। हो सकता है आज ये मेरी बात नहीं माने तो कल इनकी नस्लें, इनकी औलाद मेरी बात मानेगी,
इसलिए अल्लाह मैं तुझसे प्रार्थना करता हूं कि इनको माफ कर दे। ये आज मेरे साथ ये सुलूक इसलिए कर रहे हैं कि ये मुझे जानते नहीं। उसके बाद 23 सालों तक आपको किस तरह सताया गया, आपको मक्के से निकाल दिया गया, पूरे देश से निकाल दिया गया। 13 सालों के बाद आपके जो साथी थे, आपके जो परिवार वाले थे, उनको निकाल दिया गया। आप पर ओझड़ी डाली गई, आप पर पत्थर बरसाया गया, आपको 3 साल तक एक पहाड़ी के इलाके में कैद कर दिया गया, आपके पूरे परिवार को कैद कर दिया गया, आपका बहिष्कार किया गया, आपका बॉयकॉट किया गया। सब कुछ करने के बाद आप मदीने आए, एक दूसरे शहर में आ गए, आपने सब कुछ छोड़ दिया, कुछ भी किसी से नहीं कहा। आप मदीने आ गए, मक्का मदीना आप सुनते होंगे, मदीना आ गए। वहां तकरीबन 10 साल 8 साल तक आप अपना प्रचार करते रहे। तो फिर उसके नतीजे में क्या हुआ कि आप तकरीबन 10,000 लोग आपके पीछे चलने वाले हो गए। फिर आप जब वापस मक्का गए तो मक्का विजयी होकर लौटे। आज वो सब कमजोर हो चुके थे, सब सामने थे, आप विजयी होकर गए। जब वहां पहुंचे तो आपका सबसे पहले जिससे मुलाकात हुई आपका दुश्मन नंबर 1 अबू सुफियान थे, जो 22 साल तक आपके दुश्मन नंबर 1 थे। हर जंग में, हर युद्ध में सबसे बड़े, सबसे आगे वो रहते थे। लेकिन जब वो सामने आए तो आपने मुस्कुराया। आप सोचो, सबसे बड़ा दुश्मन जिसने घर से निकलवाया, सब कुछ किया, इतने युद्ध आपसे लड़े, जब सामने आया तो आपने मुस्कुरा दिया। और मुस्कुराने के बाद कहा कि अबू सुफियान, क्या अब भी ये वक्त नहीं आया है कि तुम ये कह दो कि मैं अल्लाह का संदेशना हूं, अल्लाह का पैगंबर हूं? क्या अब भी वक्त नहीं आया है कि तुम अपने मालिक को मान लो? तब उन्होंने कहा कि मोहम्मद, आप कितने अच्छे हैं, आपका आचरण कितना अच्छा है, आप कितने बर्दाश्त करने वाले हैं, आपके अंदर कितनी क्षमता है, आप कैसे बर्दाश्त कर लेते हैं? तो नसीब ये कि उनको माफ किया, क्योंकि आपने कहा कि आज अबू सुफियान के घर में जो दाखिल हो जाए उसको माफी। आप सोचो कि जब आप विजयी होकर वहां आए तो सारे वो लोग थे जिन्होंने आपको पत्थर मारे थे, जिन्होंने आपको सताया था, आपके साथियों को मारा था, शहीद किया था और बहुत सी चीजें। ऐसे लोगों के सामने आप खड़े थे और सब हाथ जोड़े खड़े थे कि आज क्या होगा, आज तो हमारी गर्दनें नहीं बचने वाली हैं। तो आपने कहा कि मेरे भाइयों देखो, तुम बताओ कि मैं आज तुम्हारे साथ क्या करने वाला। सबने कहा क्या हो सकता है, आप तो मेरे भाई हैं, हम तो मेरे लिए हैं। तो फिर आपने कहा कि जाओ, आज मैं तुम सबको माफ करता हूं, आज सबको माफी है, मैं किसी से कोई बदला नहीं लूंगा, सबको माफ कर दिया। ये है नबी का आचरण। अब आखिरी बात करके मैं अपनी बात खत्म करूंगा कि आपने अपने अंतिम संदेश में जो संदेश पूरी मानव जाति को दिया है, वो संदेश में आपने पहुंचा। अपना अंतिम संदेश जो है, ये बहुत बड़ी बात है जो समझ के जाता है। आपने अपने अंतिम संदेश में ये कहा था, या अय्युहन्नास, ऐ समस्त इंसानों, इन्न रब्बकुम वाहिद, तुम्हारा रब, तुम्हारा मालिक एक है, याद रखना, अलग अलग नहीं है, एक ही मालिक के बंदे हो तुम, और तुम सब के बाप माता पिता एक है, तुम सब एक ही माता पिता की संतान हो, आपस में भाई भाई को, न कोई बड़ा है न कोई छोटा, न कोई ऊंच है न कोई नीच। और तीसरी बात ये फरमाई कि देखो, तुम्हारी इज्जत, तुम्हारा माल, तुम्हारी जाने बड़ी मोहतरम है, एक दूसरे की रिस्पेक्ट करना और एक दूसरे के साथ प्यार मोहब्बत से रहना, इसी तरह की नफरत मत करना। ये आपका संदेश था। गोया आप पूरी सृष्टि के लिए दया थे, करुणा थे, आप पूरी सृष्टि के लिए रहमत थे। आज यहाँ से ये पैगाम जाना चाहिए कि हम सब मिलकर अपने समाज को एक आइडियल समाज बनाएंगे और यहाँ से दया, करुणा, मोहब्बत, भाईचारा, अमन की बात जाएगी और हम सब मिलजुल कर एक अच्छे समाज को डेवलप करेंगे। मालिक से दुआ है कि मालिक हम सबको सद्मार्ग पे चलाए और हमारे दिलों में मोहब्बत पैदा फरमाए। आमीन व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह। माणसाने माणसाची माणसाप्रमाणेच वागले, कुराणने लिहिलं आहे ना, मोहम्मद पैगंबरांनी काय सांगितलं आपल्याला, कुराणात काय सांगितलंय, काय लिहिलंय, हे आपण आजच्या जमान्यामध्ये विचार करण्याची गरज आहे। समजलं? माझी विनंती आहे तुम्हाला, मला वाटते काल आमचा बुद्ध धर्माचा वर्षाभर झाला, तिथे पण माझं 2 मिनिटं भाषण होतं। मी काय मोठा नेता नव्हे, कार्यकर्ता नव्हे, पण थोडंसं भाषण केलेलं एक माणूस आहे आणि मला वाटतं या आमच्या असतील, सलीम तांबे असतील, मला सर्व लोक ओळखतात, असलं आमच्या असतील, असं माझी पण मला फोन करायला लागली की सुदेश मला यायला पाहिजे, पण मी येणार जरूर। मी आज इथे आनंदाची गोष्ट म्हणजे मोहम्मद पैगंबरांचा वाढदिवस, जन्मदिवस आपण मोठ्या उत्साहाने आज प्रथमतः साजरा करतोय आणि सरकारने सुद्धा सुट्टी डिक्लेअर केलेली आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे। तर तात्पर्य मी तुम्हाला विनंती करेन की मोहम्मद पैगंबराने जे सांगितलेलं आहे कुराण, आता कुराणचा विषय असा मला वाटते महात्मा ज्योतिराव फुले सांगितले, सयाजीराव गायकवाड सांगितले, शाहू महाराज सांगितले, तुकाराम महाराजांचं काय वाक्य ते सांगितलं। पण मी तुम्हाला एकच सांगू शकेन की कुराण जे आहे ते बाबासाहेबांनी वाचलं आणि मला हा धर्म पवित्र आहे, धर्म सर्वात पवित्र आहे, कुठला धर्म वाईट नाही, पण माणूस वाईट आहे, त्याचं आचरण कसं असलं पाहिजे, तो जर
निसर्ग जगत नसेल, निसर्ग वागत नसेल, तर धर्माला काय किंमत आहे? काय त्याचा उपयोग आहे? काय अर्थ आहे तर जगून आपल्याला? प्रेम करा, एकमेकावर प्रेम करा, गले लगावया, प्रेम करा ना. घटनेमध्ये पण ते नमूद केलं, बाबासाहेबांनी संविधान दिलं या देशाचं. घटनेमध्ये पण ते नमूद केलंय की समता स्वातंत्र्याचे बंधुत्व भाग केलंय. पुरा भारत देश बाबासाहेबांच्या संविधानावर चाललाय. मग मुस्लिमांचा धर्म असेल, हिंदू धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, शीख धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, जैन धर्म असेल, कुठलाही धर्म असू द्या, पण जर माणुसकी नसेल त्या धर्माला किंमत नाही. पण बाबासाहेबांनी कुराण वाचलं आणि मला हा पवित्र धर्म आहे ह्याचा मी स्वीकार करतो. पण बाबासाहेबांनी कुराण वाचल्याच्या नंतर त्या कुराणात असं लिहिलेलं होतं की स्वल्प विराम रस्व दीर्घ काना मात्रा वेलांटी सुद्धा ह्या ग्रंथातून कट करायचा अधिकार कुणालाच नाही. आणि जो पवित्र ग्रंथ आहे तो कट करण्याचा अधिकार कुणालाच नाही. आणि ह्या जगातून असा फायदा झाला नाही आणि होणारही नाही की त्याचा एक असे कट करू शकतो असं लिहिलंय. तर मी बऱ्याच काय बोललोय, पण वेळ नाही, काही जण आहे, वेळेचं भान असलं पाहिजे. मी तुम्हाला विनंती करेन, मी तुमचं गाईड ऐकलं, मार्गदर्शन ऐकलं, खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मी तर मार्गदर्शनाचा रहिवासी आहे, मुलावरती आमचं प्रेम आहे. मी इथला येतो, गुरुसाला येतो, मुलांना येतो, सर्व गोष्टीला मी ह्यांच्यामध्ये सहभागी असतो. आमचे माळीसाहेब आम्ही हमेशा हे राहतो. आमचे मला वाटतं हे आहेत सगळी तांबे आहेत. आणि आज बरेचसे लोक आले असते, पण झाले काय गणपती पण आले. आज काही गणपती जाणार आहेत, काही येणार आहेत, त्याच्यामुळे काही गावातले बांधव आले नाही. तर मी तात्पर्य सांगायचं तुम्हाला सर्वांना विनंती राहील, सर्व धर्म समभाव. जात धर्म पंथा वंश परंपरा काय करायचं, कुणी वाटली, कुणी निर्माण केली? पण बाबासाहेबांनी सर्वांना अधिकार दिले. सर्वांनी एकमेकांवर प्रेम करायची सुखाने जगा, घटनेच्या माध्यमातून अधिकार ठेवला. तर मी जास्त वेळ तो घेणार नाही. वेळ मिळाला तर जरूर मी पैगंबरांचं जीवनचरित्र सुद्धा सांगू शकतो. मी बौद्ध धर्माचा माणूस आहे, पण मी आम्हाला शरीर जातो ना, मी आम्हाला घाबरतो. किती वाटते मला शरण केलं पाहिजे. आता धर्म केले असं पैगंबराला आपण शरण केलं पाहिजे, वंदन केलं पाहिजे. तेवढी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. नमस्कार. खऱ्या अर्थाने आजचा दिवस आपल्यासाठी एक भाग्याचा आहे. या मशिदीमध्ये आपण वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्ताने येत असतो, परंतु या वर्षी आपण सर्व मंडळींनी एक वेगळा आगळा कार्यक्रम या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी निमंत्रण केलं. त्याबद्दल मी जमातीन मुस्लिम मोल्ला यांच्या अध्यक्ष आणि सर्व जमातींना मी या ठिकाणी धन्यवाद देतो, मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण निर्माण केलेल्या खऱ्या अर्थाने राम रहीम अल्लाला मी प्रथम त्या ठिकाणी नतमस्तक होतो की आपण माणसाने फक्त जाती निर्माण केल्या, पण परमेश्वर अल्लाह हा एकच आहे. प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या रीतिरिवाज वेगळे असतील, त्या त्यांनी निर्माण केल्या. आपण माहिती आहे की सगळ्या धर्माचे सण जे आहेत मागं पुढे एखादा दिवस असू शकतो, आणि त्या धर्माच्या रीतीप्रमाणे आपण सगळं हे काम आहे, आपलं कर्तव्य आहे. माणूस जन्माला आला, आपण म्हणल्याने मी बाहेर असताना ऐकलं की माणूस जन्माला आला तो कधीतरी मरणार आहे, पण प्रत्येकाचं कर्तव्य काय आहे? आपण समाजाचं काहीतरी देणार आहोत, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने माणूस म्हणून आपण जन्माला त्याचा सार्थक होईल. नाही तर आपण समाजासाठी, धर्मासाठी ह्या सगळ्या गोष्टी हे म्हणजे आमच्या हिंदू धर्माच्या किंवा आपल्या धर्माच्या प्रत्येकाच्या रीतिरिवाजाप्रमाणे की फक्त आपण करता कळता हा परमेश्वर असे अल्लाह असेल, परंतु आपण नामधारी आहोत, त्याच्या हातात आहे. माणूस जन्माला कधीतरी मरणार, पण ज्यावेळेला तो परत जन्माला येतो तो कुठल्या तरी त्याच्या अंशामध्ये मुंगीचे असेल किंवा प्राण्याचे असेल, माणसाचे असेल, हे काही कोणी सांगू शकत नाही. कारण एकदा आपला नाशिवंत देह आहे, तो एकदा गेला मातीमध्ये की आपण कोण बनवू शकत नाही. फक्त माझं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला माणूस पृथ्वीवर जन्माला त्या ह्याच्यामध्ये आहे, तेव्हा आपण समाजासाठी, लोकांसाठी चांगलं ते घेतलं पाहिजे, चांगलं ते केलं पाहिजे. आपलं कर्तव्य हे बजावत असताना सार्वजनिक जीवनामध्ये जे जे आपल्याला शक्य होईल, पुढे किडी मुंगी सुद्धा आपलं पोट भरत असते, तसे ज्यांनी जन्माला घातला त्याचं सुद्धा हे अल्लाचं आणि परमेश्वराचं काम आहे की जन्माला आल्यानंतर त्याचं पुढचं आयुष्य आणि त्याला पुढचं जे खाणं-पिणं असेल ते त्याला ते पैदा करण्याची जबाबदारी ही त्याच्याकडेच आहे. मी बऱ्याच वेळेला आपल्या मंडळीकडून ऐकतो, आम्ही मंडळी उद्याचं काय होणार आहे असं म्हणतो की मला उद्याला पण नाही. अल्लाह हे उद्याची तयारी करतच असतो, ते सांगतच असतो. आजची काळजी आज कसा दिवस गेला, उद्याचा कधी येतो तू सांगून नको, त्याची काळजी आम्हाला आहे.
म्हणजे ती काळजी जी आहे ती परमेश्वराला अल्लाहला आहे आणि म्हणून माणसाने फक्त आपलं कर्तव्य आहे ते बजावलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्या समाजामध्ये धर्मामध्ये आज खऱ्या अर्थाने आपण सगळ्या या आपल्या बांधवांनी हे सर्व आम्हाला निमंत्रित केलं. आपल्या गणपती उत्सव संपल्यानंतर ईद ए मिलाद, ईदी असतील किंवा वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम जसे सगळ्यांचे आहेत तसेच आपले सुद्धा आहेत. आणि म्हणून मी सांगेन की आपला भारत देश आहे, त्या भारत देशामध्ये जन्मालेले सगळे भाई बांधव आहेत, ते काही वेगळे नाही. ते कुठल्या धर्माचे असले ते त्या रीतिरिवाजाप्रमाणे सण साजरे करतील, पण आपण जन्माला आलेली माणसं दोनच, स्त्री आणि पुरुष, ह्याच्या पलीकडे जी माणसं आहेत ती, म्हणून आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे एवढं त्या ठिकाणी निमित्ताने सांगेल. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला निमंत्रित केलं, खऱ्या अर्थाने आपला आदर सत्कार सन्मान केला, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या मनापासून आपल्या जमाती मुस्लिम मोहल्ल्याचे अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व सहकारी जे जे निमंत्रण आपण जे आहे ते पोहोचवण्याचं काम आपलं कर्तव्य आहे ते केलं, त्याबद्दल आमचं कर्तव्य. काही गोष्टी आमच्याकडनं एखाद्या गोष्टी झाल्या असतील तरी सुद्धा आपण समजून घ्याव्यात आणि मागपुढे एखादा बोलण्या मी शुभेच्छा देतो. पुढचा कार्यक्रम आपला जो आहे त्याला सुद्धा मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मुस्लिम जमातुल मालुरी यांच्या वतीनं आज आपल्या या मोहम्मद पैगंबर च्या जन्मदिनाचं निमित्तानं आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्याला सर्वांना निमंत्रण केलं, खूप समाधान वाटलं मला. आम्ही आल्यापासून आपल्या या सर्व जे काही आपल्या धर्माच्या ज्या काही पद्धती आहेत त्या सगळ्या इथं म्हणजे सगळ्या मराठीमध्ये अनुवादन करून सांगितलं. आपल्या आम्ही अजान देतो त्याचं महत्त्व काय आहे, कोणत्या पद्धतीने घेतो, कसं देतो, काय आज ते सगळं आपण ऐकलं. कोणत्या माणसाने कुठल्या धर्मात जन्म घ्यावा हे काही आपल्याकडे नाही. आपल्या कर्मानुसार आणि ईश्वराच्या इच्छेनुसार आपण प्रत्येक धर्मात जन्म घेतो आणि ज्या धर्मात आपण जन्म घेतो त्या धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे प्रत्येकाला वागलं पाहिजे. आपल्या ज्यावेळेला आपण आपल्या घरी आपल्या घरात फळाच्या रीती ज्या आहेत ह्या आपण जशा पाळतो तसेच ह्या धर्माच्या पण काही रीती आहेत त्या धर्मामध्ये ज्या धर्मामध्ये आपण जन्म घेतो त्या धर्माच्या नियमाप्रमाणे आपल्या त्या धर्मात दुसऱ्या रीतीने वागावं लागतं. आणि त्या शेवटी सगळ्याच मूळ हे जगच आहे. तुम्ही गीतेमध्ये सांगितलं, पुराणामध्ये जरी तुम्ही आता जे अभ्यास लोक आहेत आणि खूप आता हे आपले सगळ्यातले बसलेले आहे हे सगळे अभ्यास करतात. प्रत्येकाने गीतेवर अभ्यास केलेला आहे, सगळ्यावर पुराणावर अभ्यास केलेला आहे. या सगळ्या धर्माच्या धर्मग्रंथावर अभ्यास केला तर शेवटी त्याचं मूळ शेवटी एकच जातं. आणि कधी विचार केला तर सगळ्यांचं मूळ एकच आहे. माणूस हा फक्त माणूस जन्माला येतो फक्त त्याच्यासाठी माणसाने माणसाचं माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. या रीतीने आपण वागायला पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या धर्माचा आपण जसा स्वाभिमान ठेवतो तसा इतर धर्माचा सुद्धा स्वाभिमान आपण ठेवला पाहिजे. असं जर केलं ना तर काही सुद्धा होणार नाही. आणि समजून घेतलं तर काही सुद्धा या माणसामध्ये माणसासारखंच राहिलं, काही सुद्धा पुढे होणार नाही काय. पण आज खूप समाधान वाटलं आणि आज असं वाटलं की आज सर्व आपण एकत्र आलोय आणि हा जो प्रयत्न आहे हा खूप चांगला प्रयत्न आहे असं मला वाटतं. मी माझ्या गांधरी गावाच्या वतीनं आपल्या तुमच्या ह्या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. हे असं घडलं पाहिजे आणि असं आपण प्रत्येकाच्या या सणामध्ये सामील झालं पाहिजे. आणि मी पंढरपूरला जातो. पंढरपूरला जेव्हा वारीमध्ये जातो ना त्यावेळेला पंढरपूरचं जे पांडुरंगाचं मंदिर आहे त्याच्या सभोवती जी वस्ती आहे ती जास्तीत जास्त बौद्ध समाजाची आणि आपल्या मुस्लिम समाजाच्या वस्ती जास्त येते. हिंदू धर्मापेक्षा मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज या पांडुरंगाच्या मंदिराच्या सभोवती भरपूर आहे. पण त्यावेळी आम्ही जातो ना तेव्हा प्रत्येक बघितलं प्रत्येक धर्मात मुस्लिम समाजाचे असू दे, बौद्ध समाजाचे असू दे आणि कुठल्याही समाज असले ना तरी त्या वारीमध्ये एवढे समरस होतात. आणि तो कार्यक्रम म्हणजे आपला कार्यक्रम आहे असं करून जेव्हा बघतो आम्ही समाधान वाटतं. अशीच ही आपण एक चांगला प्रयत्न आहे. मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मोहम्मद पैगंबरांची चरणी नतमस्तक होतो आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. नमस्कार. आज का दिन मालगुड़ी मोहल्ले के इतिहास में सुवर्ण अक्षरों से लिखा जाए ये मैं अल्लाह को प्रार्थना करता हूँ. इसका कारण है कि जो पहले कभी नहीं हुआ था इसका आरंभ, इसकी शुरुआत अभी हो रही है कि इस कार्यक्रम में मुस्लिम बांधव शामिल होते थे. अभी
कि जमात ने इस तमाम 5 गांवों के अगले धर्म के लोगों को, दूसरे धर्म के लोगों को दावत देकर यहाँ सम्मानपूर्वक बुलाया है। ये इस बात का तुम सबों को और मुझको भी बहुत गर्व है। इस समारोह में मुझे खुशी की बात है कि यहाँ एक नाम लिखा है, दिलावर चौगुले, वो मेरे छात्र हैं। और इस कार्यक्रम में जिसका नाम तुम्हें अभी तक सुना होगा, तुम्हारे परिचय क्या है, तो मेरे सहायक थे जिसका नाम है बंदरकर सर, वो केंद्रीय में रहते हैं, महाराष्ट्र हाई स्कूल मुरादपुर में सहायक थे। जो हम लोग बोलते हैं, पढ़ते हैं, लिखते हैं, उसी तरह कुरान मराठी में भी लिखा है और उसकी एक कॉपी मेरे घर में है। मेरा लड़का डॉक्टर है, उसको भी जमात ने उसको एक उपहार में दी थी, वो मेरे पास है। लड़की का वो होता है पढ़ने के लिए, वो भी मेरे घर में है। उसी तरह एक बात पर मुझे बहुत स्वाभिमान लगता है, जो इनामदार सर ने बताया, वो कोई भी आदमी हो, उसकी जो पढ़ाई है, उसका ज्ञान है, वो ऐसा है, मराठी में है, हिंदी में है, संस्कृत में, इस्लाम में तो उर्दू में होगा ही। तो उनका मैं अभिनंदन करता हूँ। जो आदमी मुस्लिम होकर भी गीता विषय उपनिषद पर पढ़ सकता है, उसका ज्ञान कितना बड़ा होगा, उनकी मैं तारीफ करता हूँ। दूसरी बात है कि जो हम सब लोगों को तुमने बुलाया, इसमें मुझे तो लगता है नारी हो या औरत हो या आदमी हो, ये दोनों ही हम मानते हैं। लेकिन ये दोनों होने पर भी और तुम सबको बोलते, हमारा जो खून का रंग है वो किसी का अलग है क्या? नहीं है। सभी प्राणियों का, जानवरों का, आदमियों का, हर एक का रंग, खून का रंग एक ही होता है। इस पृथ्वी पर, इस अवनी पर एक ही पक्षी है जिसके खून का रंग हरा है। अभी वो मैं भूल गया हूँ पक्षी का नाम कौन सा है, वो व्हाट्सएप पर आता है। सभी का रंग, सभी खून का रंग लाल होता है। इसका कारण है कि जो मिलता है, जो जुड़ता है, जिसका समन्वय होता है, सौहार्दपूर्ण बर्ताव होता है, उसका रंग लाल होता है। इसीलिए जब तुम मिलते हो, हम मिलते हैं, कोई बोलो, कोई राम बोलो, हम रहीम बोलो, सभी एक ही है। और इसका कारण है ये सूर्य है। सबने बताया सबसे प्रखर, सबसे तीव्र, स्ट्रॉन्गेस्ट सूर्य है, सन। तो उसी का ही अंश हम सब है, कोई ही अलग अलग नहीं है। और इस भावना से हम इस देश में, इस मोहल्ले में, इस गांव में रहेंगे तो किसी की भी ताकत नहीं होगी कि हमारे सामने कोई आह्वान नहीं, चैलेंज कोई नहीं दे सकता। इसका हमें भरोसा है। तुमने सभी लोगों को बुलाया है, मुझे खड़ा रहकर कुछ बोलने का मौका दिया है, मैं सभी को शुक्रिया अदा करता हूँ। और मेरे सभी हिंदू बांधव आए हैं, मेरे से बहुत बड़े हैं, छोटे हैं, उनकी तरफ से मैं सबको धन्यवाद देता हूँ। थँक यू व्हेरी मच। ते मालगुरू गावाचं नाव आपल्या दिल्लीमध्ये आहे, यासाठी की हे जे खालीपट्ट्यामध्ये 12 गाव आहेत, त्याचा हा मर्कज आहे. आपला 12 गावाचा मर्कज इथे. तुम्ही चुकून कुठेही अगर जर आमचा धार्मिक कार्यक्रम जर असेल ते मालगुरू हलका मागून आपलं नाव प्रसिद्ध आहे, त्यांचं नाव आपल्या दिल्लीला आहे. आणि असाच हा सर्वांचा जो सरांनी जो सांगितलेला आहे की आपण सर्व मतलब समाजाचे लोक आणि दोन्ही गावाचे लोक एकत्र मिळून हा जो पैगंबर मोहम्मदचा जो कार्यक्रम जो साजरा करत आहे, खरोखर अतिशय आहे. आणि ह्यापुढे देखील सर्व समाजामध्ये असाच हे कार्यक्रम होत आहे आणि आपण सर्व एकत्र भावाभावासाठी आपण वागू असा मी निश्चित ईश्वराचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्या कंपनी चर्चेचे सन्मान्य खाली हे सुद्धा आपल्या समोर घोषणा आज या ठिकाणी मौलामध्ये जो कार्यक्रम मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित केला आहे आणि खरोखर या आपल्या माधुरी गावामध्ये एक संघटित वातावरण कायमच असतं. परंतु यावेळी जो कार्यक्रम होतोय हा मला वाटतं पहिल्यांदाच आपल्या इथे होतोय आणि त्याचा अभिमान मला आहे. कारण ज्यावेळी पहिलाच मी या कार्यक्रमाला त्यांना मुख्य अध्यक्ष झालो आणि पहिला जो कार्यक्रम मला खरोखरच या लोकांनी मला त्याचं हे दिलं, ते मी सर्व जमातीचं खरोखरच एक आदर्श मला ठेवतो आणि खरोखरच मला इथं बोलवलं त्याबद्दल मी या सर्व या मंडळीचं जमात आणि आपल्या गावात असंच
एकत्रित संघटित राहावं आणि असंच कार्यक्रम आयोजित केले जावं. आणि एवढं मी बोलून पुन्हा करतो. धन्यवाद. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. मी काही हिंदीमध्ये बोलणार नाही, मराठीमध्येच बोलणार आहे. आपण सर्वांनी कृपया माझ्याकडून काही थोडंसं समजा चुका केली क्षमा करा. माझ्या माहितीप्रमाणे ह्या आजच्या पवित्र दिनी महम्मद पैगंबरच्या जन्मदिनी आपण ह्या ईदीला मला वाटतं आम्हाला पहिल्यांदाच या ठिकाणी निमंत्रण केलं गेलं. आपले रियाजभाई तांबे आमच्या घरी गेले होते. आम्ही माझं ह्या गावामध्ये वाचतो बांद्रेवडी आणि ह्या आमच्या गावामध्ये आमचे बंधू म्हणजे आमचे हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव या ठिकाणी प्रथमतच या ठिकाणी एकत्र आले. आमचे बौद्ध समाज बांधव पण या ठिकाणी आले. खरोखर आजचा दिवस हा इतका अप्रतिम आनंदाचा मला असं वाटतंय की पुढे वेळोवेळी हा असा आनंद आम्हाला मिळत राहावा. आणि आपल्याकडून जे आम्हाला निमंत्रण आलं त्याचा खरोखर आम्हाला खूप अभिमान वाटला आणि आनंद वाटला. या महम्मद पैगंबर हे मला वाटतं ह्या पृथ्वीवरती या विश्वावरती शेवटचे संत आणि त्यांनी हे आपलं पुराणाबद्दल सगळं ज्ञान हे जगाला पोहोचवलं. आणि पवित्र पुराणाचा अभ्यास आपले जे सगळे महाथोर मंडळी या ठिकाणी अभ्यासक आहेत आणि त्यांनी आम्हाला जो काही या ठिकाणी ह्या मशिदीमध्ये म्हणजे तिथे काय नमाज पडलं जातं आणि काय केलं जातं याची जी चांगली माहिती या ठिकाणी दिली. खरोखरच आम्ही आमचं भाग्य समजतो या ठिकाणी आज आमच्या पवित्र या ठिकाणी येऊन आम्हाला हे आत्मसात करायला मिळालं. मी आपल्या ह्या आमच्या मुस्लिम ट्रस्टला धन्यवाद देतो की आम्हाला वेळोवेळी असं निमंत्रण मिळावं आणि आम्ही या ठिकाणी सलाम घ्यावा आणि आपलं हे कार्य सतत पुढे चालत राहावं. धन्यवाद. अंगाचे जे पार्ट वेगळे आहेत त्याच्यात हात आहे, हात तोंड आहे, डोळे आहेत, कान आहे. कुठला एक ईश्वराची म्हणजे त्याप्रमाणे गुन्हा झाला तर ते आहे बोलले डोळे गुन्हा बोलण्याची वस्तू लागते. कान जवानीला बोलण्याची बोलले जाते. हाताने लोकांना त्रास दिला जाते, पायाने सुद्धा त्रास दिला. वाईट कामा पायाने सुद्धा म्हणून आता ईश्वराची प्रार्थना केली ना कमीत कमी पाण्याने आपले हात धुवून जे जसं आपण जेवायच्या अगोदर हाताला काय लागले दिसत नाही तसं आपल्या अंगापासून काय गुन्हा झालेला आहे दिसत नाही. एक मूळ हात झाला पवित्र होऊन ईश्वराकडे आणि पहिले हात धुले जातात. हे प्रसाद हात पहिले एक पॉट धुले जातात. हा हात पहिले अगोदर धुणं घरी यासाठी घ्यायचं तर दुसरा हात धुले जाते ना हात धुले जातात. 3 वेळा असं केलं हाय काम स्वतःला आपल्या मनापासून कसं सांगते ईश्वराने आपल्याला तर चांगली गोष्ट आहे की उजव्या हाताने पंचनामे आणि उजवा जो पाय आहे चांगल्या गोष्टी म्हणून पहिले मशीन आम्ही उजवा पाय त्याच्याकडे जातात त्याची दया नाही झाली मग करणं काहीच फायदा नाही ना. म्हणून ही त्याच्याकडे प्रार्थना आहे ईश्वराकडे दुआ आहे ते दयाळू ईश्वर तुमच्यावरती तुझी दयाची जी नमाज आहे बोलून त्यावर पण नमाज पडतोय ते 5 पैकी पवित्र पाहिजे. त्याच्यानंतर हे यासाठी आता ईश्वराची प्रार्थना करण्याची थोडासा भावना अशी आहे ते असा काहीतरी पडली पाहिजे चांगला पाहिजे. त्याच्यामुळे हे याला मेंबर म्हणतात हे जे आहेत ना त्याला मेंबर म्हणतात. एखाद्या वेळी काय लोकांचं
त्याला मेंबर म्हणतात. एखाद्या वेळी जे लोकांचं जमा आहे त्या लोकांच्या वेळी काही बोलायचं असतं पण कसं आपण बाहेर स्टेज लावतो ना, तसं इथं उभा राहून बोललं तर लोकांचं लक्ष राहतं. खाली बसून इथं बोललं कधी कोण ऐकते कधी कोण नाही. आणि वर जो उभा आहे तो ह्या मशिदीचा इमाम होणार आहे, तो सगळ्यांचा एक नेता म्हणून धार्मिक माणूस म्हणून त्याला पुढे गेला, तो पण लक्ष ठेवतो कोण काय करते कसं करते ऐकते नाही ऐकते त्याचा पण लक्ष राहील आणि त्यांचं पण लक्ष राहील. म्हणून ह्याला मेंबर म्हणतात. यावर उभा राहून जुम्माचा खुतबा आम्ही म्हणतात. जुम्माचा जो वाद आहे जुम्माचा जो भाषण आहे ते इथं होतं. त्याच्याऐवजी दुसऱ्या वेळी पण इथं बसून किंवा उभा राहून भाषण केलं जातं. ह्याला असा म्हणतात. हे फक्त काठी आहे, दुसरं काहीच नाही. ही काठी नाही भेटली आणि असंच उभा राहिला आणि भाषण दिलं तरी चालतं. फक्त हे ह्यासाठी की लोकांना एक इम्प्रेस झाला पाहिजे, लोकांना एक मेसेज गेला पाहिजे. कोणतरी आमचा मोठा उभा राहून आम्हाला सांगतो. ॲक्च्युली हा असा होता की ज्यावेळी मोहम्मद पैगंबर त्याच्यानंतर जे येणारं जे जिम्मेदार आलं त्यांनी ह्याचा वापर कशासाठी केला ते लोकांना एक हात आली पाहिजे. बाबा हा जिम्मेदार आहे, आता काठी आहे, काही चुकलं आमचं तर हा आम्हाला पुढं चुकी करून देणार नाही. हा याचा पण एक मेसेज होता की त्यात हात आली पाहिजे लोकांना ऐकायसाठी. बाकी याचं काय नाही, त्याच्यात काय नाही, हात बोल काय नाही, फक्त काठी आहे. ती नसली तरी करता येईल, ती नसल्याने साधी काठी पण हातात असली तरी चालेल. कोणी घेतं कोणी नाही घेत असा पण चालतं. ह्याला असा म्हणतात. असा अरबी शब्द आहे, ह्याला असा म्हणतात. ह्याला मेहराब म्हणतात. हा जे नमाज पढणारे इमाम लोक असतात ना ते पुढं असतात. ते पडते करतात, ते करून दाखवून देतो वीस करून दाखवेन ते पुढं असतात. बाकी सर्व पाठीमागे उभे राहतात ना. त्याला उभा राहण्यासाठी की एक इज्जतदार माणूस आमच्या समाजातला किंवा आमच्या धर्मातला एक इज्जतदार माणूस उभा राहिला पाहिजे आणि वाटला पाहिजे. आणि ही आमची दिशा आहे, त्या दिशेला आम्ही या बाजूला बघत असल्यामुळं आम्ही त्या दिशेला पश्चिम दिशेला आमच्या पश्चिम दिशेला आम्ही कोण करून तिथं नमाज पडतो. ही दिशा कधी पाहिजे. एखादा माणूस आला तर त्याला दिशा कशी केली, सर्व एक समान असला तर दिशा नाही करणार. दुसरा इमाम कुठं उभा राहतो तो त्याच्यासाठी उभा राहायची काही काय नाही. ही सिंपल जागा आहे. म्हणाला नमस्कार नमाज पडताना ह्या पंचवीस दिशेला आम्ही आमच्या मनात असं वाटतं ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी किंवा त्याची भेट घेण्यासाठी तो आम्हाला दिसत नाही, आमच्या डोळ्यात येऊ शक्य नाही की त्याला बघू शकतो. आणि एक वेळ आहे आणि जर चांगली जिंदगी गुजरली आणि त्यांनी आम्हाला म्हणजे कबूल केलं तर आम्हाला तिथं तो दिसून येणार, त्यावेळी ती शक्य आम्हाला भेटणार. पण जगात असताना पण आम्हाला असं वाटतंय की त्याचं घर बघितलं पाहिजे, त्याला बघतो त्याच्याजवळ कुठंतरी झाला पाहिजे. त्यांनी माझ्या तुमच्यासारख्या माणसांसाठी एक घर तिथं मक्कामध्ये ठेवलेलं आहे आणि ती पण माणसाने बनवलेलं आहे. तो नसला तरी काही नाही, आम्ही तिथं कोण करून करणार नमाज पडणार. आता तो तिथं आहे मग हा इथं कशाला. आता प्रत्येक माणूस गरीब का कुठल्या देशात राहणारा प्रत्येक तिथं जाऊ शकत नाही. म्हणून त्यांच्या समाधानासाठी इथं मशीद आहे आणि मशिदीत कुठे जातं मशिदी माणसं येतात, बापे येतात आणि पुरुष येतात. बायका घरी असून नमाज पडतात, नमाज ते पण पडतात, नमाज हे पण पडतात. पण हा ईश्वराचा घर आहे, तो पण ईश्वराचा घर आहे. तो मक्काची दिशाही आहे. म्हणून आता दुसऱ्या देशात गेल्या तर पूर्व साईडला पडतो. तो जमिनीच्या सेंटरला आहे, तो मध्ये आहे, मध्यमध्ये आहे. जमिनीच्या चारी पूर्ण पुरा पृथ्वी चारी पूर्ण आहे, पुरा पुण्याच्या पुढे चारी पूर्ण आहे सेंटरला. जोग्राफिकल जो हे आहे तिचा ते ह्या पद्धतीचा आहे. म्हणून या साईडला आम्ही हे करतो. नाही जर कधी अशी वेळ आली की एखादा माणसाला जंगलात असला आणि त्याला काही समजलं नाही हे दक्षिण कुठं आहे किंवा मक्का कुठं आहे, मक्काचा जो काबा म्हणतो तो कुठं आहे हे त्याला समजत नाही. ईश्वरांनी एवढं सुद्धा सांगितलंय की तुम्हाला वाटतं त्या दिशेला तुम्ही तुमचा रूप करा, नमाज पडा, जिथं रूप करा, जिथं तुम्ही कोण कराल त्या बाजूला मला नेहमी आहे. हा एक आमच्या समाधानासाठी आहे. असं नाही झाला पाहिजे मशीद आला एकाला मन मला तिथं करतो, त्याला मन झालं तर तिथं करतो. म्हणजे एक ईश्वराने इथं एकच मशिदी चार साईडला चार दिशाला लोक ही करतील. म्हणून हा एक तो प्रत्येक ठिकाणी आहे, मुळामध्ये प्रत्येक ठिकाणी आहे. आम्ही काय करतोय कसा वागतोय समजा ते बघतोय, समजा त्याला माहिती आहे आणि त्या पद्धतीने आमचं तुमचं अकाउंट चालू आहे. तिथं हिसाब किताबच्या जी वेळ मालिक योग्य जसं मी वाचले तिथं मालिक योग्य बदल्याच्या दिवशीचा तो मालिक आहे. दुसरा कोण त्याच्यात वेळ बदल होऊ शकत नाही, वाचता राहू शकत नाही. तुमच्या पक्षाचा नाही, तुमचा नाही, तो फक्त एकटा. त्याला जर सजा द्यायची आहे त्याला कोण बघू शकत नाही, त्याला कोणाला माफ करायचं त्याला कोण बघू शकत नाही. भाऊ भावासाठी पण काही करू शकत नाही. तिसरा भाऊ जो माणूस जसे कर्म केले त्याचं फळ त्या पद्धतीनेच त्याला मिळणार, त्याच्या व्यतिरिक्त त्याला काही मिळणार नाही. म्हणून आपल्याला जेवढं चांगलं करता येईल तेवढं करावं. जेवढं आपण दुसऱ्याचं वाईट हे ईश्वराची त्याचा नियम आहे. त्याच्यामुळं
नमाजमध्ये आम्ही त्यावेळी उभा राहतो अल्लाहू अकबर, अल्लाह सर्वात श्रेष्ठ आणि मोठा आहे, हे हात असं करून अल्लाहू अकबर, अल्लाह सगळ्यात मोठा आहे. त्याच्यानंतर पुराण पठण बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, त्याच्या अगोदर वजाहतु वजही समावाती वल अर्द, आसमान जमीनचा आसमान जमीनचा आणि पुऱ्या जगाचं जेवढं जग आहे सगळ्या जगाचा जो ईश्वर आहे, मी माझं तोंड त्याच्या बाजूला करतो त्याचा अर्थ. पण त्याच्यानंतर ईश्वरी मातेची वर पडली बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सोळा नाही तुमच्याकडून प्रार्थना करण्यात नाही. त्याच्या संधीला मी इथं आलो तर त्याच्या संधी अदबशीर उभा राहिला. आता हा बंदाची गरज नाही, असं उभा राहिलं तर नमाज होईल, ठीक आहे नमाज. आणि त्याच्या सामने त्याने बोलवले ना तर अदबशीर न करता आपल्या आधी पाहिजे अदबशीर उभा राहिला. अदबशीर उभा राहण्यासाठी हे हात बांधले. त्याच्यानंतर परत त्याने एवढी संधी दिली त्याच्यासमोर उभा राहण्याची आम्हाला म्हणजे टोपी खाली उभा राहण्याचा म्हणजे आज मोठा भेटला आहे. म्हणून एवढंच नाही उभा नाही तर थोडा आणखी वाकूया म्हणून दुसरा पाठ नमाजीचा आहे हा अर्धा एवढं वाचल्या जातं अल्लाहू अकबर बोलून. आणि त्याच्यात काय पडलं सुब्हान रब्बियल अझीम व बिहम्दिही, तो आमचा ईश्वर आहे तो ईश्वर मोठा आहे आणि पाक आहे, पवित्र आहे. त्याच्यात कुठलाच कमी जास्त कमी नाही, दुष्ट नाही, त्याच्यात कुठलाच काही नाही, तो एवढा पवित्र आहे. आम्ही फक्त त्याच्यावर त्याचीच तारीफ करणार, तो सुब्हान रब्बियल अझीम त्याचीच तारीफ. त्याच्यानंतर असं वाटलं की ना आता मला त्याच्या समोर माथा टेकला पाहिजे, कारण त्याने आज एवढं वाक आहे, माझं पाप एवढं आहे की त्याने जर विचार केलं असतं तर मला आज येऊन दिलं नसतं. आज येऊन दिलं समोर उभा राहण्याची म्हणजे संधी दिली आणि परत मला त्याच्याकडे बोलण्याची संधी, कारण हे एक त्यांच्या आमच्याकडं ईश्वराच्या आणि त्याच्या बंगल्याच्या मध्ये एक प्रकारचा हे निष्कर्ष आहे. हा उभा राहून आपल्या मनाची बरी भावना त्याच्या सामने ठेवते, आपली काय प्रतिक्रिया आहे ती त्याच्या सामने ठेवते. तर त्यांनी संधी दिली म्हणून वाकल्या समाधान झाला नाही. मला असं वाटलं आपण माता टेकला पाहिजे त्याच्याशी म्हणून उभा राहिलं आणि सध्या बोलून सांगते त्याच्याकडून सुभान रब्बियल आला. तो खूप मोठा आहे, खूप मोठा आहे, जो ईश्वर आहे तो खूप मोठा आहे आणि तो पवित्र आहे, तो त्याला सध्या हा त्याचा अर्थ. हेच 3 पाठ होतात लास्टवर कोण गेला 4 गेला 3 वेळा स्कूल बोलला. तुम्हाला काय तर मशिदीबद्दल काय विचारायचं असेल ना तुम्ही सुद्धा विचारू. आमच्याकडे पण आहे ना आता एखाद्या आपल्या जे साधू संत जातात ना त्यांच्याकडे आता त्यांच्या पायावर ज्यावेळी आपण नमाजाला अल्लाहू अकबर बोलल्याने हात बांध घेतला सुरुवात केली की आम्ही त्याच्याकडे फोन करून त्याच्यासाठी आता नमाज पडली म्हणून 2 हात घेऊन असा हात अल्लाहू अकबर हात बांध घेतला. तर मी माझ्या बायकोला सोडून आलो, माझ्या मुलाला सोडून आलो, माझा कामधंदा सोडून आलो, नोकरी सोडून आलो, आई वडिलांना सोडून आलो, माझे मित्र सोडून आलो, घर सोडून आलो, शेती बाकी सोडून आलो, सर्व सोडून मी इथं आलो. आणि माझ्या मनात तोच विचार चालला इथं मुलं चालले मी त्यांच्याकडे बोलतोय, आई तर म्हणजे हाक मारते मी त्याच्याकडे बोलतो. पण त्याचा अर्थ काय म्हणून त्याच्यामध्ये एकदा ते अल्लाहू अकबर केलं तिथून ती नमाज पुरी बसतात त्याच्यामध्ये फक्त ईश्वराचं ध्यान घ्या आणि त्याच्याचकडे त्यांनी सांगितले काही पद्धतीने पडलं त्याच्यामध्ये ईश्वराच्या ऐवजी दुसरं कोणाकडे बोलणं हे नाही. म्हणजे देवाच्या तुम्ही उभं राहा, एक क्षण उभं राहा, एक क्षण उभं राहिलात ना तरी म्हणजे पण ते सगळ्या ध्यान तुम्ही उभं राहिलात ना. मौलाना आहे सिराज आहे तरी हे हनीसा आहे हे लोक तिथं विदर्भात आणि औरंगाबाद वगैरे त्या साईडला खूप मस्जिद परिसर खूप प्रोग्राम करतात, मोठ्या प्रमाणात करतात. माझी विनंती राहील हा संदेश तुम्ही तुमच्या समाजात प्रत्येकाला द्या आणि त्यांना पण येता करा, त्यांना पण आणा, त्यांना पण आमच्याकडं जे गॅप आहे ना ते आणि माझे म्हणते मला त्या धर्माची माहिती नाही, त्या धर्मावर मला कोणाला प्रत्येकाला आपल्याकडे 2 महिना अगोदर आहे कार्यक्रम मुंबईला मुंबईला आहे म्हणजे काळजी आहे तिथं त्या लोकांनी मध्ये मस्जिद
शाळेची मुलं तिथं आली होती बघायला तेव्हा त्यांना सांगा त्यांच्याबरोबर एक आणखी भाऊ आलं होतं ते आत येत नव्हते त्यांना सुद्धा मी जाऊ काम ते नंतर मला वाईट तर नाही वाटणार ते तिथं आमच्या भावना आहेत अशा ते गेलो बाहेर ते पण बोलणे आपल्याला कधीच आहे त्यांचा हात ठेवलं भाऊ इथं का उभा तुम्ही आत येऊ काय चालेल ना असं सांगतो त्यात आलं सर्व त्यांनी टमाटा करून दाखवली जसं आता मी मोठी दाखवली सर्व त्यांनी दाखवलं काय चालतंय कसं करतं काय त्यावेळी वजू कशाला म्हणतात मग कशाला म्हणतात हे सर्व दाखवल्याच्या नंतर त्यांनी जाता जाता मशीनच्या दरवाजावर 2 शब्द बोलले एक तर त्यांनी सांगितलं की मानसिकचा बिंबा 40 वर्षाला आहे खूप माझ्या दिमागात वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या बाजू होत्या आज मला मशीन बघितल्यानंतर जरा चांगला वाटला म्हणजे मी कसा विचार करेल असा नाही आणि दुसरं त्यांनी एक शब्द म्हणलं बहुत उशीर केलं त्यांच्याबरोबर यायला आणि आम्हाला मशीन खूप उशीर त्याच्या अगोदर गैरसमज झाले हो झाले गेल्याबरोबर समजलं ना आता आपण आल्यानंतर आपल्याला समजलं काय आहे. आमच्या गावात कार्यक्रम केला होता एक वृद्ध सेवा भाग घेतला नाही एक वृद्ध उभं राहिले 75 ते उभं राहिलं माझी वय एवढी होती हा 75 वर्षानंतर मी ह्या गावाजवळ 75 वर्षानंतर मला आज म्हशी बघायला भेटते एवढी खूप उशीर झाली 75 वर्षानंतर म्हशी मला बाहेरनं जाणं आणि ह्या अजानीवर आम्ही आमचा टाईम सेट करत होतो ते सकाळी कामावर जायचं दुपारी जेवायची सुट्टी संध्याकाळी कामाची सुट्टी त्या अजानीवर ठरत होता पण आम्हाला माहिती नाही अजान काय आम्हाला असं वाटलं अकबर बादशाहचा काहीतरी चाललेला आहे पण आम्हाला तो टाईम कळत होता म्हणून आम्ही ते ऐकत होतो. त्याच्या अगोदर आमच्या ग्रामस्थांमध्ये की ज्यावेळेला अजान व्हायची सकाळी अजान झाली का लोकांचं एक ते घड्याळ येत होतं अजान झाली की आपल्याला उठलं पाहिजे संध्याकाळची 4:05ची अजान झाली त्याच्यामध्ये 15 मिनिटांना प्रॅक्टिस संपली तोपर्यंत अजान होत नाही अजान कानावर येत नाही तोपर्यंत काम करता कधी कधी रात्रीची पण झोपायला 5 वाजता 5:15ची अजान झाली लोकांना माहिती आहे अजान झाली आता आपल्याला उठलं पाहिजे आपल्याला असं आहे खूप चांगलं कार्यक्रम आपण गेलो त्याचं कारण ते आपल्या प्रतिकावर आपण सगळ्यांनी भोगला पाहिजे Gracias.